सगळ्या मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर मजेमध्ये पार पाडल्या, पण आता वेळ आहे शाळेमध्ये जाण्याची आणि त्यासाठीच आपल्याला पूर्वतयारी ही करूनच घ्यावी लागते आणि तीच तुम्हाला थोडीफार हेल्प म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आणि मी गेले होते स्मार्ट बाजारमध्ये, तर स्मार्ट बाजारमध्ये नवीन कलेक्शन काय आलेलं आहे आणि मान्सूनचा धमाका ऑफर काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मुलांच्या शाळेच्या तयारीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या स्मार्ट बाजारमध्ये आलेल्या आहेत. स्टेशनरीपासून रेनकोट, अम्ब्रेला ह्या सगळ्या गोष्टी तर आलेल्याच आहेत. तर इथे ना रेनकोटची प्राईस पण रिजनेबल वाटली मला. 250 रुपयामध्ये एवढी छान क्वालिटी होती आणि लहान मुलांचे तर 99मध्येच रेनकोट होते आणि काही 199 होते, 99 होते. अशा म्हणजे एजनुसार रेनकोटच्या प्राईस पण अवेलेबल होत्या आणि क्वालिटी पण छान होती. तर शाळेच्या तयारीसोबत ही तयारी पण खूप गरजेची आहे, कारण पावसाळ्यामध्ये आपले मुलं तसेच भिजत भिजत स्कूलमध्ये जातात. तर स्कूलमध्ये जाणं तर कंपल्सरीच असतं, कारण सुट्ट्या मारून तर काही जमणार नाही. त्यासाठी आपल्याला रेनकोट पण घ्यायलाच हवा आणि रेनकोटचे ऑप्शन पण एवढे छान छान आलेले आहे. त्याचबरोबर छत्र्या पण एवढे छान आहेत ना. 250 रुपये, 199 असे छत्र्यांच्या प्राईज होत्या आणि कलर आणि क्वालिटी पण छान होती. मला तर खूप आवडले, पण माझ्याकडे आहे छत्री त्यामुळे मी काही घेतली नाही. ती छत्री मी उघडून बघत होते पण ती काही उघडतच नव्हती, कारण त्याला लॉक केलेलं होतं आणि खूप सुंदर क्वालिटी होती छत्र्यांच्या. तुम्ही पण एक वेळा स्मार्ट बाजारला व्हिजिट करून बघा आणि छान क्वालिटी आणि रिजनेबल प्राईसमध्ये होत्या. तर मी आता छत्री उघडून बघितली म्हणल्यावर की आणि काय मागे राहणार का, तो पण लगेचच आला आणि त्याला पण एक छत्री द्यावी लागली आणि स्पायडरमॅनची होती. तर ही छत्री होती 199ची आणि मी जी उघडून बघितली होती ना ती 250 रुपयाची होती. किचनच्या वस्तूमध्ये बघूया म्हणलं नवीन काय काय आलेलं आहे, तर तेच माझं इथं बघणं चालू होतं. तर ह्या बॉक्सवरती माझी नजर गेली आणि छान वाटलं, काहीतरी वेगळं वाटलं. मेकअप बॉक्स सारखा हा दिसत होता, पण आपण ह्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या गोष्टी ठेवू शकतो, गोळ्या, औषधं किंवा मेकअपचे प्रोडक्ट पण ठेवू शकतो. तर ह्या टोकऱ्या पण छान वाटल्या मला. 99मध्ये 3चा सेट होता, पण माझ्याकडे आहे त्यामुळे मी काही घेतलं नाही. आणि जे आपले डबे आहेत ना प्लास्टिकचे, त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. आपण किचनमध्ये ह्याचा यूज करू शकतो. जो मी तुम्हाला जार दाखवला म्हणजे डब्बा, तर तो ना ग्लासचा आहे, पण क्वालिटी एक नंबरच आहे. असं बघितलं की वाटतं की काचेचाच आहे, पण तो आहे प्लास्टिकचा. आणि हे अशा कंटेनरमध्ये आपण फ्रीजमध्ये काहीही भरून ठेवू शकतो. 99 रुपयामध्ये छान छान अशा डब्यांचा सेट होता आणि ह्याच्यामध्ये कलर पण अवेलेबल होता. एक पीच कलर होता, एक स्काय ब्ल्यू कलर होता. आणि हा स्टोरेज बॉक्स, याच्यामध्ये आपण इयरिंग मस्त असे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो बरं का. आणि ह्या माझ्याकडे 4च्या सेटमध्ये टोकऱ्या आहेत बरं का, 99 रुपयामध्ये. खूप छान आहेत आणि खूप टिकतात. आता 3 वर्ष झालं आहे, जशाला तशा आहे. आणि हे व्हेजिटेबल वॉश करण्यासाठी आपण किचनच्या तिथे लावू शकतो. त्याचबरोबर हे कंटेनर्स आहे, ह्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या गोष्टी ठेवू शकतो. उपयोगाच्या वस्तू आहेत. आणि हा बॉक्स एक मला खूप आवडला. आपण काही पण ह्याच्यामध्ये स्टोरेज म्हणून करू शकतो. अशा छान छान गोष्टी होत्या आणि मस्त मस्त होत्या रिजनेबल प्राईजमध्ये, तर मला छानच वाटलं. आणि नंतर हा बॉक्स जो बघितला आहे तो 140 रुपयालाच होता. आणि मग आले कप बघण्यासाठी, तर एवढे सुंदर होते ना ग्लासचे कप, वेगवेगळ्या व्हरायटी होत्या, खूपच छान वाटत होता. आणि हा होता मग 199 रुपयाला, कॉपरचा होता, खूप छान वाटलं. आणि हे दुसरे मग, आणि हा जार पण मला आवडला, स्पाइस जार म्हणून. तर 99 रुपयामध्ये मस्त होता. आणि हे कप किती छान दिसत आहेत बघा ना, चिनी मातीचे. चिनी मातीचं म्हणलं की एक वेगळंच अट्रॅक्शन असतं ना. आणि ह्याच्यामध्ये भरपूर अशा व्हरायटीज होत्या. तर किती शूट करू आणि काय काय बघू असंच मला झालेलं. आणि ह्याच्यामध्ये आपण फळं ठेवू शकतो. तर हे पण प्लास्टिकचं आहे, 129मध्ये. छान क्वालिटी आहे एकदम. ऑनलाईन बघाल तर थोडं स्वस्त भेटतं, पण मॉलची क्वालिटी ही थोडीशी चांगलीच असते. आणि हे पण फळांसाठीच होतं. आणि इथे आपली ट्रे होते 180 रुपयाला, मोठी साईज होती भरपूर. आणि हे बघायला वाटतंय चिनी मातीचे बाउल्स आहेत, पण चिनी मातीचे नव्हते, ते प्लास्टिकचे होते. 79मध्ये, 60मध्ये अशी त्यांची रेंज होती. थोडेसे कॉस्टली वाटले ते मला, पण डिझाईन छान होते त्यांच्या. आणि हे जे बघतायत ना तुम्ही, तर हे आहे चिनी मातीचे मस्त असे सूप बाउल.
आणि हे छोटे छोटे चटण्या ठेवण्यासाठी उपयोगी येऊ शकतात. तर कलर पण मस्त होते आणि छान वाटले ते. आपण सगळ्यात जास्त आवडलेली वस्तू म्हणजे ही, मला किती सुंदर दिसते बघा ना. प्लास्टिकचेच आहे पण असं वाटतंय की बांबूचे आहेत म्हणून किती सुंदर दिसत आहे ना. मला तर खूप आवडलं होतं पण मी काही घेतलं नाही. म्हणलं चला नेक्स्ट टाइम घेऊया, कारण ऑलरेडी भरपूर सामान घेतलं होतं त्यामुळे हे काही मी घेतलं नाही. त्याच्यामध्ये कलर पण अवेलेबल होता, तो दाखवला तो हा व्हाईट आणि एक लाईट कलरमध्ये ब्राऊन, असे 3 शेड होते. तर खूपच सुंदर होते. 79 मध्ये होती फक्त आणि साईज पण छान होती. म्हणजे भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. व्हेजिटेबल्स म्हणा, कांदे म्हणा, लसूण, अशा आपल्या भाज्या ठेवू शकतो. आणि बाकीच्या गोष्टी बघत असताना माझं लक्ष गेलं ह्या चमच्यावरती आणि फोर्कवरती. तर किती सुंदर दिसत आहे ना. तांब्या पितळामध्ये ह्यांचं कॉम्बिनेशन होतं, एवढं सुंदर वाटत होतं. आपल्या किचनमध्ये अशा गोष्टी असायला हव्या असं वाटतं. आणि ते सगळं बघून झालं. त्यानंतर परत बघितलं तर काय, हे कुल्हड एवढे सुंदर वाटत होते ना, खूपच सुंदर. मला तर एवढे आवडले. आणि 233 मध्ये होते, 6चा सेट होता. पण कियान काय ना सध्या हे काही असं यूज करू देणार नाही, त्याच्यामुळे काही घेतलं नाही. आणि ते मग होते आणि त्याचबरोबर ह्या कटोऱ्या. आणि हे आहे आपले पोळ्या ठेवण्यासाठी डबे. तर त्याच्यामध्ये 2 कलर अवेलेबल होते आणि छान दिसत होतं. लुक वाईज तर खूप सुंदर दिसत होतं. आता मान्सून धमाका म्हणल्यावरती बॅगशिवाय कंप्लीट कसं होणार ना. तर तिथे बॅगमध्ये पण एवढे छान छान व्हरायटी आलेल्या होत्या ना. पण मला रेंज वाईज खूप महाग वाटलं. बॅगच्या प्राईज ह्या 1000पासून स्टार्ट होत्या, 1200, 1500, 2000 त्याच्या पुढे अशाच प्राईज होत्या. आता मॉलच्या वस्तू ह्या टिकतात बरं, त्याच्यामुळे प्राईज पण त्याच्या तशाच असतात. पण लहान मुलांना म्हटलं तर एवढ्या महाग मला नको वाटल्या आणि थोडंसं जास्तच महाग वाटल्या. असं सुंदर सुंदर कलेक्शन होतं बरं का, पण क्वालिटीवरनं समजून येतं की किती छान क्वालिटी असेल आणि त्याच्यामुळेच त्याची प्राईस पण तशी होती. सगळं एक्सप्लोर करून झालं आणि कपड्याचं सेक्शन बाकी होतं. आता आपण लेडीज किती कंट्रोल करणार ना, शेवटी कपड्यांकडे लक्ष जातच. तेच म्हणलं चला आता कपड्यांमध्ये काय काय व्हरायटीज आलेल्या आहे, तर थोडेफारच नवीन काही मला कलेक्शन दिसलं, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर छान होतं. आणि मला इथे पॅन्ट घ्यायची होती, तर व्हाईट पॅन्टमध्ये प्लाझोमध्ये छान असं कलेक्शन आलेलं होतं. हा टॉप बघत होते मी कसा वाटतो, शॉर्ट कुर्ती. तर आहोंना डार्क कलर काही आवडत नाही, त्याच्यामुळे त्यांनी मला काही घेऊन दिला नाही. आणि पॅन्ट एक 399 होती, एक 499. तर मी 499ची प्लाझो पॅन्ट घेतली आहे आणि क्वालिटी 1 नंबर होती. तर कसा वाटला मंडळी तुम्हाला आजचा व्लॉग नक्की सांगा. आणि असे व्लॉग आवडतील का कमेंट करून नक्की सांगा, अशी मी नक्की शेअर करेन.